नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 7 दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीमध्ये आज आपण पाहणार आहोत मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल आणि त्याचबरोबर सिवेज मॅनेजमेंट. सो फर्स्ट आहे मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. सॉलिड वेस्ट त्याचबरोबर सिवेज. सॉलिड वेस्ट म्हणजे जो घनकचरा असतो, सिवेज म्हणजे जे सांडपाणी असतं, जे घाण पाणी असतं. अँड व्हेरियस पोल्युटन्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन पोल्युशन. जसजसं पोल्युशन वाढेल, पोल्युशन कोणामुळे वाढते? पॉप्युलेशन वाढल्यामुळे पोल्युशन वाढते. जसजसं पोल्युशन वाढत आहे तसतसं सॉलिड वेस्ट वाढतं आहे, सिवेज वाढतं आहे आणि इतर जे पोल्युटन्स आहेत ते पण वाढत आहेत. सो अलॉंग विथ इट एव्हर इन्क्रीजिंग डिसीज अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स. आणि पोल्युशन वाढतं आहे. पोल्युशन जर एअर पोल्युशन असेल तर त्याचबरोबर लंग्सचे डिसीजेस किंवा स्किन डिसीज वाढत आहेत. पोल्युशन ज्या प्रकारचं असेल, पोल्युशन इन्क्रीज होते त्या प्रकारामध्ये डिझीज पण वाढत आहेत. एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होत आहे. हे सगळ्या जगामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स आता अराईज व्हायला सुरुवात झालेली आहे. एस्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्टेड विथ दीज प्रॉब्लेम्स. अशा कंट्रीज की ज्याच्यामध्ये खूप जास्त पॉप्युलेशन आहे, अशा सिटीज की ज्याच्यामध्ये जास्त पॉप्युलेशन आहे, तर त्या ठिकाणी हे सगळे प्रॉब्लेम्स दिसून येतात. जसं की इंडियामध्ये खूप जास्त पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशनमध्ये इंडियाचा क्रमांक दुसरा लागतो. फर्स्ट चायना आहे, सेकंड इंडिया आहे. आपल्याकडे चायनाच्या कम्पॅरेटिव्हली लँड तर कमी आहे पण पॉप्युलेशन जास्त आहे. सो पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स पण अराईज होत आहेत. Life of the future generation will be difficult if these problems are not solved at right time and to right extent. आणि आपली पुढची जी पिढी आहे तर त्या पिढीला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला सफर करावं लागेल जर आत्ताच आपण हे प्रॉब्लेम्स सॉल्व नाही केले तर. लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. मग मायक्रोब्सचा या एन्व्हायरमेंटमधला रोल काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. You already know that microbes are used for disposal of solid waste through biogas plant and compost production. तुम्ही आधी पण पाहिलेलं आहे की बायोगॅस प्लांट थ्रू कशा पद्धतीने आपण मायक्रोब्सच्या मदतीने सॉलिड वेस्ट जो आहे तर ते नष्ट करू शकतो किंवा त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करू शकतो. कंपोस्ट प्रोडक्शन आहे. सो हाव अर्बन वेस्ट दॅट इज ॲक्युम्युलेटेड इन टर्म्स ऑफ टोन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. मग अर्बन वेस्ट म्हणजे शहरामध्ये जो कचरा आहे तर तो कसा डिस्पोज केला जात असेल ते आता आपण नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पाहणार आहोतच. सो लेट अस मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट पॅरेग्राफ. फर्स्ट आहे की वाय इट इज आस्क्ड टू सेग्रिगेट वेट अँड ड्राय वेस्ट इन इच होम. मग आपल्याला वेट वेस्ट जो आहे म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवायला सांगितलं जातं. मग का बरं वेगवेगळं ठेवायला सांगितलं जातं? म्हणजे आपण डस्टबिन्समध्ये पण बघतो की ओला कचऱ्याचं डस्टबिन वेगळं असतं, सुका कचऱ्याचं डस्टबिन वेगळं असतं. मग असं वेगवेगळं का ठेवायला सांगत असतील? तर ओला कचरा जो असतो त्याचा उपयोग आपण कंपोस्टमध्ये करू शकतो. त्याचा आपण मॅन्युअर वगैरे तयार करू शकतो जो की वेस्ट आपल्या किचनमधून वगैरे तयार होतो तर तो. सुका कचरा त्याच्यामध्ये जर पेपर प्लास्टिक वगैरे असेल तर आपण ते रियूज करू शकतो फॅक्टरीजमध्ये. त्याच्यामुळे दोन्ही पण कचरा सेपरेट ठेवण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. सो वॉट इज डन विथ द सेग्रेगेटेड वेस्ट. जसं की घनकचऱ्यापासून म्हणजे सॉलिड वेस्ट जो आहे, जो वेट वेस्ट आहे तर त्याचा वापर करून मॅन्युअर वगैरे तयार केलं जाऊ शकतं. जो ड्राय वेस्ट आहे त्याचा वापर रियूजसाठी केला जाऊ शकतो किंवा त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे दुसरे कुठले तरी थिंग्स वगैरे बनवले जाऊ शकतात. सो व्हॉट इज मोस्ट ॲप्रोप्रिएट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ ड्राय वेस्ट. ड्राय वेस्टचं डिस्पोज करण्यासाठी ॲप्रोप्रिएट म्हणजे बरोबर मेथड कोणती आहे? तर एकतर जो ड्राय वेस्ट आपण रियूज करू शकतो, प्लास्टिक असेल किंवा पेपर असेल तर पेपर फॅक्टरीमध्ये जर पल्प वगैरे करून रियूज केला जाऊ शकतो. प्लास्टिक पण रियूज होऊ शकतं. सो अशा गोष्टींचा आपण रियूज करू शकतो. त्याचबरोबर एक पेपर आपण फोडून लिहू शकतो, मागून लिहू शकत असतो तर त्याचा रियूज केला पाहिजे एकाच वेळी. तर अशा पद्धतीने आपण आपला जो ड्राय वेस्ट आहे त्याचा वापर करू शकतो. नेक्स्ट आहे लँड फिलिंग साईट्स. So degradable waste being accumulated in urban areas is used for this purpose. मग डिग्रेडेबल म्हणजे काय की ज्या वेस्टचं डिग्रेडेशन होऊ शकतं असा वेस्ट. सो जे डिग्रेडेबल कचरा आहे, जो डिग्रेडेबल वेस्ट आहे तर तो शहरी भागामध्ये, अर्बन एरियाज म्हणजे शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्युम्युलेट होतो. सो लार्ज पिट्स आर डंग इन ओपन स्पेस
far away from the residential areas, and those pits are lined with plastic sheets as a precaution against pollution of soil due to leaching of toxic and harmful materials. मग आता या ठिकाणी काय केलं जातं तर एक खड्डा असा खणला जातो ज्याच्यामध्ये की सगळा जो वेस्ट आहे अर्बन एरियाजमधला तर तो टाकला जातो आणि या खड्ड्यावरती अशी प्लॅस्टिकची म्हणजे एक प्लॅस्टिकची बॅग ठेवून त्याच्यामध्ये टाकलं जातं जेणेकरून ह्या वेस्टमुळे ही बाजूची जी लँड आहे बाजूची जी सॉईल आहे त्याचं पोल्युशन होऊ नये यासाठी. सो याच्यामध्ये सगळा कचरा टाकला जातो. वरून पण त्याला पॅक केलं जातं प्लास्टिकच्या सहाय्याने जेणेकरून त्याच्यामध्ये काही टॉक्झिन वगैरे असेल तर ते एअरमध्ये मिसळू नये आणि ते जे कचरा असतो तर तो ठेवला जातो त्या पीटमध्ये डिग्रेड होण्यासाठी कारण डिग्रेडेबल वेस्ट आहे तर काही कालावधीनंतर तो डिग्रेड होणार आहे. सो कंप्रेस्ड वेस्ट इज डम्प इन द पीट आणि जे कंप्रेस्ड वेस्ट आहे तर ते त्या पीटमध्ये टाकलं जातं डम्प केलं जातं. सो इट इज कवर्ड विथ लेयर्स ऑफ सॉईल. याच्यावरती सॉईल टाकलं जातं म्हणजे ते पूर्ण कवर केलं जातं आणि त्याचबरोबर सॉडस्ट असेल म्हणजे जे की लाकडाचा भुसा वगैरे आहे तर ते लिफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स. Bioreactors are mixed at some places, so microbes present in soil and other top layers decompose the waste. Completely filled pit is sealed with soil slurry. मग आता या ठिकाणी याच्यामध्ये सगळा कचरा टाकला जातो. कचरा टाकल्यानंतर हे वरून कवर केलं जातं कारण खड्डा आहे त्याला कवर करायला पाहिजे कारण त्याच्यामधले जे काही वायू वगैरे असेल टॉक्झिक जे असेल तर ते बाहेर एअरमध्ये मिक्स होऊ नये यासाठी. सो मग त्याच्यावरती सॉईल स्लरी टाकून ते कवर केलं जातं मातीचं म्हणजे थोडक्यात चिखल वगैरे टाकून ते कवर केलं जातं. सो बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म्ड आफ्टर फ्यू डेज आणि याच्यामध्ये जो वेस्ट आहे त्याच्यापासून कंपोस्ट तयार होणार आहे काही दिवसानंतर. ओके बेस्ट क्वालिटी कंपोस्ट तयार होणार आहे. सच लँड फिलिंग साईट्स आर बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. मग या ठिकाणी प्लॅस्टिकचं एक बॅग असतं त्याच्यामध्ये टाकलं जातं. सो आफ्टर दॅट जेव्हा कंपोस्ट तयार होईल तेव्हा आपण ती प्लॅस्टिकची बॅग काढू शकतो आणि रिटर्न दुसरी बॅग ठेवून आपण पुन्हा एकदा तो जो खड्डा आहे तर त्याचा वापर रियूज करू शकतो म्हणजे दुसऱ्या वेळेस पण त्याच्यापासून आपण त्याच्यामध्ये आपण ते कंपोस्ट जे आहे तर ते बनवू शकतो. सो या ठिकाणी आपण डायग्राम बघू शकतो की कशा पद्धतीने मॉडर्न लँडफिल साईट्स आहेत की फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी खड्डा एक खणला जातो त्याच्यावरती एक पूर्ण त्याला प्लॅस्टिकच्या शीटनी कवर केलं जातं. या ठिकाणी प्लॅस्टिक शीट नाही दाखवली बट ही जी आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते तर ही एक प्लास्टिक शीट आहे की ज्याने पूर्ण तो खड्डा कवर केला जातो आणि या ठिकाणी जे पण सिवेज वॉटर असेल म्हणजे जे पण घाण पाणी आहे तर ते कलेक्ट केलं जातं. ओके या ठिकाणी लिहिलेलं आहे वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल. आता या ठिकाणी ग्राउंड वॉटर लेवल काय आहे ते पण आपल्याला कळायला पाहिजे. सो त्यासाठी या ठिकाणी ते मॉनिटर ते सगळं अरेंज केलं जातं. आता या ठिकाणी सगळं गार्बेज टाकलेलं आहे इथून मिथेन गॅस रिलीज होणार आहे. त्याच्यावरती सॉईलचं कवर लावलेलं आहे. ओके इथं सगळीकडे सॉईल कवर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण प्रोसेसिंग ऑन सिवेज मग हे जे सिवेज वॉटर आहे तर याच्यावरती इथे प्रोसेस केली जाते आणि या ठिकाणी ते जे प्रोसेस्ड वॉटर आहे तर ते तयार होत असतं. ओके तर अशा पद्धतीने हे सिवेज वॉटरबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण जे या पॅराग्राफमध्ये पाहिलं तर ते सगळं सॉलिड वेस्टबद्दल होतं. इथे आपण सिवेज वॉटरबद्दल पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे की सिवेज मॅनेजमेंट. In villages, domestic sewage is disposed of either in nearby soil or in biogas plant. सो विलेजेसमध्ये म्हणजे गावांमध्ये वगैरे जो डोमेस्टिक सिवेज असतो तर तो असाच डिस्पोज केला जातो की मग तो सॉईलमध्ये नियरबाय सॉईलमध्ये डिस्पोज केला जातो किंवा बायोगॅस प्लांटमध्ये केला जातो. पण सिटीजमध्ये जो वेस्ट तयार होतो किंवा सिटीजमध्ये जे सिवेज वॉटर असतं तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजमधलं वगैरे असतं. सो ते आपण डायरेक्टली असं वॉटरमध्ये वगैरे डायरेक्टली आपण असं सॉईलमध्ये वगैरे नाही ते वॉटर सोडू शकत. सो इन सिटीज सिवेज नीड्स टू कॅरीड to processing unit and acted upon by microbial processes. पण सिटीजमधलं जे पण सिवेज वॉटर असतं तर त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करून मगच ते डिस्पोज करावं लागतं. मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजन ऑफ कॉलेरा टायफॉइड एक्सेट्रा आर मिक्स्ड विथ सिवेज. सो मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड म्हणजे असे मायक्रोब्स की जे कुठलं पण कंपाऊंड डिकम्पोज करू शकतात विघटन करू शकतात. कुठला पण पॅथोजन मग तो कोलेराचा असो टायफॉईडचा असो सो तर त्याच्यामध्ये जे मिक्स झालं असेल त्याला तो डिकम्पोज करू शकतो. सो जेव्हा मायक्रोब्स डिकम्पोजिशन करत असतात दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय डिकम्पोजिशन ऑफ द कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन सिवेज. आता सिवेज वॉटरमध्ये त्या घाण पाण्यामध्ये कार्बन कंपाऊंड असणारच आहेत. मग ते जे कार्बन कंपाऊंड आहेत त्यांना जेव्हा मायक्रोब्स डिग्रेडेशन करत असतात किंवा त्यांचं डिकम्पोजिशन घडवून आणत असतात तेव्हा त्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन गॅस रिलीज केला जातो. सो फिनल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन सिवेज.
मग सिवेजमध्ये जे झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट आहेत तर ते डिकम्पोज केले जातात विथ द हेल्प ऑफ फिनेल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. ओके, सो नेक्स्ट आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. सो द स्लज दॅट सेटल्स डाऊन इन द प्रोसेस कॅन अगेन बी यूज्ड ॲज फर्टिलायझर्स. आणि मग जो खाली राहणारा कचरा आहे तर त्याचा वापर पण आपण फर्टिलायझर्स म्हणून खत म्हणून करू शकतो. वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. आणि मग या प्रोसेसनंतर जे वॉटर रिलीज होणार आहे, जे पण पाणी बाहेर येणार आहे तर ते एन्व्हायरमेंटसाठी सेफ असणार आहे, कारण त्याच्यामधलं जे काही कार्बन कंपाऊंड्स होते तर त्या सगळ्यांचं डिकम्पोजिशन झालेलं आहे, त्याचं रूपांतर परत कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनमध्ये होऊन ते बाहेर पडलेलं आहे, रिलीज झालेलं आहे. त्याचबरोबर त्या वॉटरचं ऑक्सिडायझेशन घडून झालेलं आहे, त्याच्यामधले जे झेनोबायोटिक केमिकल्स होते तर त्याचं पण डिकम्पोजिशन घडवून झालेलं आहे. मग ते जे वॉटर असणार आहे तर त्या एन्व्हायरमेंटसाठी सेफ असणार आहे, त्याच्याने एन्व्हायरमेंटला पोल्युशन नाही होणार. सो असं वॉटर मग आता सोडलं जातं रिव्हरमध्ये असो किंवा जे पण त्यांचे वॉटर बॉडीज असतील तर त्या ठिकाणी. मायक्रोब्स आर यूज्ड फॉर बायोरेमिडिएशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सिवेज. मग मायक्रोब्सचा वापर या ठिकाणी केला जातो बायोरेमिडिएशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सिवेज. सिवेजमुळे जे काही एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होत असतं, बायोरेमिडिएशन होत असतं, तर या सगळ्यासाठी आपण मायक्रोब्सचा वापर करतो. ओके, सो आता या ठिकाणी कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हणून एक प्रश्न आहे की विच मटेरियल्स शुड नॉट बी प्रेझेंट इन गार्बेज फॉर इट्स प्रॉपर मायक्रोबियल डिकम्पोजिशन. म्हणजे जर गार्बेजचं व्यवस्थित पद्धतीने मायक्रोबियल डिकम्पोजिशन व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये कुठले सबस्टन्सेस नसायला पाहिजेत. ओके, सो आत्ताच आपण पाहिलं की मायक्रोब्स जे मायक्रोबियल डिग्रेडेबल वेस्ट असतं जो की डिग्रेड होऊ शकतो, असा वेस्टच फक्त मायक्रोब्स त्याचं डिकम्पोजिशन करू शकतो. म्हणजे याचा अर्थ त्या कचऱ्यामध्ये, त्या गार्बेजमध्ये नॉन डिग्रेडेबल वेस्ट नसायला पाहिजे, नॉन डिग्रेडेबल प्रोडक्ट्स किंवा मटेरियल्स नसायला पाहिजेत. ओके, त्याचबरोबर जो काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट असतो, ई वेस्ट असतो, तर तो पण त्याच्यामध्ये नसायला पाहिजे, कारण ते बायोडिग्रेडेबल नाही आहे किंवा मायक्रोवेल डिग्रेडेबल नाही आहे. त्याचबरोबर जे एकदम टॉक्झिक केमिकल्स असतात, एकदम हजार्डस केमिकल असतात, तर ते पण नसायला पाहिजेत. ओके, तर अशा पद्धतीने जो बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे तोच फक्त मायक्रोब्सच्या सहाय्याने डिग्रेड केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे हाऊ द सिवेज जनरेटेड इन युअर हाऊस ऑर अपार्टमेंट इज डिस्पोज्ड ऑफ. मग तुमच्या अपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जो सिवेज जनरेट होतो, जो सिवेज प्रोड्यूस होतो, तर तो तुम्ही कसं काय डिस्पोज केला जातो. तर एकतर आपल्या घरामध्ये ड्रेनेज पाईप्स असतात. सो त्या ड्रेनेज पाईप्स थ्रू ते एकतर जे वेगवेगळे ड्रेनेज असतात मोठे मोठे, त्याच्यामध्ये त्या ड्रेनेज पाईप अटॅच असतात. मग तिथून जे काही तुमच्या सिटीचं किंवा विलेजचं मेन असेल, मग ते म्युन्सिपल सिवेज असेल तर त्या ठिकाणी ते सोडलं जातं आणि मग ते सेफ करून मग ओशनमध्ये किंवा रिव्हर्समध्ये वगैरे ते वॉटर सोडलं जातं. ओके, सो दिस वॉज अबाउट एव्हरीथिंग सिवेज मॅनेजमेंटबद्दल होतं. त्याचबरोबर आज आपण पाहिले की कशाप्रकारे मायक्रोब्स पोल्युशन कंट्रोल करायला मदत करतात. नेक्स्ट पण याच्यातलाच एक पार्ट आहे जो की आहे क्लीन टेक्नॉलॉजी, जो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. क्लीन टेक्नॉलॉजी आणि त्याचबरोबर मायक्रोबियल इनोक्युलंट्स. ओके, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.